इथे पुरण करण्यासाठी मी घेतले 2 पेले चणा डाळ. थोडीशी जास्त घेतली तरी चालते, कारण आपल्याला येळवणी करायची. आता मी ती साधारण 2 तास भिजत ठेवली आणि भिजून झाल्यानंतर ती मी बाजूला काढून ठेवते. आता मी कुकर लावते. कुकरला ती डाळ मी कशी लावते, एका पेलेला 3 पेले पाणी, असं तिप्पट म्हणजे 6 पेले पाणी मी घातलेले आहे. आता मी ती डाळ कुकरला शिजायला लावलेली आहे आणि गूळ बारीक करून घेतलाय 2 पेले. म्हणजे जेवढी डाळ आहे तेवढाच गूळ घ्यायच्या प्रमाणात. आता कुकरच्या 5 शिट्या झालेल्या आहेत आणि ते पाणी मी बाजूला काढते, कारण ते येळवणीसाठी वापरायचंय. आणि त्याच्यामध्ये मी थोडी शिजलेली डाळ पण घालते. आता हे समप्रमाणात आहे. आता मी ते एका टोपामध्ये काढून घेते, डाळ आणि गूळ, शिजलेली डाळ आणि गूळ. आता ते एकजीव करून घेते जोपर्यंत त्यातलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ पावडर मी टाकलेली आहे. ही वेलची पावडर आहे. जोपर्यंत आपल्या हाताला घट्ट घट्ट लागत नाही तोपर्यंत ही प्रोसेस करत राहायचं. घट्टपणा आला पाहिजे त्या पुरणाला, नाहीतर ते पातळ पाणी तसंच राहून जाईल. सो आता थोडस घट्ट झालेलं आहे. आता मी ते काढून घेते, जाळीनेच काढते. आपल्याकडे पुरण यंत्र असतं तर पुरण यंत्राने पण आपण काढलंच. माझ्याकडे आहे पुरण यंत्र, पण मी ते नाही काढले. हे मला इझी पडतं, याच्यामध्ये भांडी जास्त नाही पडत घासायला म्हणून. सो असं मस्त घट्ट पुरण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण येळवणी करूया. येळवणीसाठी मी मगाशी पाणी काढलेलं आहे बाजूला. त्याच्यामध्ये 3-4 आमसुलं घालायची. आमसुलं म्हणजे कोकम. थोडासा गोडा मसाला घातलाय, हळद घातले, लाल तिखट घातलंय आणि कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना, तेही घातलेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण आणि थोडस गरम मसाला असतो त्याच्यात, तो प्रत्येक कोकणी घरात असतोच, सो तो घालायचा. आता फोडणीला मी फक्त लसूण आणि हिंग वापरलेलं आहे. उकळी आल्यावर त्याच्यात मीठ टाकलंय. सो ही अशी येळवणी खूप छान लागते. नक्की करून बघा. येळवणी आणि पुरणाची